कोणत्याही एक्झामला जर क्रॅक करायचं असेल, त्या एक्झाममध्ये दोन गोष्टी मॅटर करतात. एक म्हणजे तुमचं स्टडी, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या, फॅक्ट्स आल्या आणि कन्सेप्ट आल्या. आणि ह्यांचं रिव्हिजन. पण हे फक्त 50% मॅटर करतं. ठीक आहे. आणि उरलेल्या 50%मध्ये जर काय मॅटर करत असेल तर ते आहेत तुमचे PYQs. आता PYQवर जेवढी जास्त पकड, तेवढं त्या माणसाच्या सिलेक्शनचे चान्सेस जास्त, किंवा ते एक्झाम क्रॅक होण्याचे चान्सेस जास्त. त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला PYQ किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला समजून येईलच. कारण आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी या प्रत्येक विषयाचे सेपरेट 2017 ते 2024 कंबाईन एक्झामच्या प्रत्येक वर्षी जेही काही प्रश्न विचारले गेले त्या प्रत्येक विषयाच्या व्हिडिओचे सेपरेट लेक्चर आपण घेऊन येणार आहोत. तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल, तुमचं हे 50%मधला स्टडी होईल, फॅक्ट्स होतील, तुमचे कन्सेप्ट होतील, त्याचं रिव्हिजन पण होईल. पण हे झाल्यानंतर एवढंच पुरेसं नाही, त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. कारण यामध्ये तुम्हाला PYQs म्हणजे आयोगाचा ट्रेंड काय, आयोगाचे कन्सेप्ट काय, आणि आयोग जे रिपीटेडली क्वेश्चन विचारतं, जे क्वेश्चन रिपीट करतं, किंवा ज्या क्वेश्चन आलेले आहेत त्याच्या ऑप्शनमधून दुसरा क्वेश्चन तयार करतं, हे कसं करतं हे जर लक्षात घ्यायचं असेल, किंवा हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ही सिरीज नक्की पहा. कारण या सिरीजचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर चला मग आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत पॉलिटी या विषयापासून. आणि माझ्यासमोर आता आहे 2017चा कंबाईन ग्रुप बीचा पेपर. ठीक आहे. तर आता यामध्ये पॉलिटीचे जे काही क्वेश्चन आले तर आयोगाने त्यांची उत्तरं काय दिलेत हे आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक पहिला, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ठीक आहे. आता इथं काय प्रश्न विचारलेला आहे? भारतीय गव्हर्नर जनरल विचारलं आहे. ठीक आहे. आता गव्हर्नर जनरल हे पद पहिल्यांदा कधी निर्माण झालं, त्याच्यानंतर परत कोण कोण गव्हर्नर जनरल होऊन गेले, आणि शेवटचे गव्हर्नर जनरल कोण, हे असा सिरीजमध्ये ह्याच्यावर आपण प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. इथे आपल्याला पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण हा प्रश्न विचारलेला आहे, आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आता आपल्याला हे माहिती आहे की लॉर्ड माउंटबॅटन आणि वॉरेन हेस्टिंग हे दोन तर काय भारतीय नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हे दोन तर इथेच इलिमिनेट झाले. आणि C राजगोपालाचारी आणि राजेंद्र प्रसाद, तर राजेंद्र प्रसाद हे आपले पहिले राष्ट्रपती होते, गव्हर्नर जनरल नव्हते. त्याच्यामुळे राजेंद्र प्रसाद हाही ऑप्शन गेला. उत्तर बरोबर आहे C राजगोपालाचारी. हे जे आहेत हे भारतीय आहेत, जे पहिले गव्हर्नर जनरल इंडियाचे बनले होते. ठीक आहे. तर आता आपण इथे उरलेल्या ऑप्शनबद्दल थोडी माहिती घेऊया. आता लॉर्ड माउंटबॅटन हे कोण होते? तर पहिले गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला होता 1947ला, तर ते पहिले गव्हर्नर जनरल बनले होते. ठीक आहे. फर्स्ट. आणि त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद हे काय होते? पहिले फर्स्ट प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती. आता आपण जर वॉरेन हेस्टिंग बघितलं तर वॉरेन हेस्टिंग हे कोण होते? पहिले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ठीक आहे. ते बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते, भारताचे नव्हते. आणि हे कधी झाले होते? 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. क्रमांक दुसरा, निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचवण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरवले. या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले? आता तसं बघायला गेलं हा त्यावेळेसच्या करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन होता. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर आपल्या कोअर पॉलिटीमध्ये नाही, तर ह्याचा आन्सर करंट अफेअरमध्ये त्यावेळेसचं होतं, जे की आहे चंद्राबाबू नायडू. ठीक आहे. ऑप्शन चौथा चंद्राबाबू नायडू. पुढे जाऊयात आपण. पुढे प्रश्न क्रमांक तिसरा, खालील विधाने विचारात घ्या, आणि खाली आपल्याला 3 विधान दिलेली आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. केलेले का? भारतीय राज्यघटनेत नमूद आहे का? राज्यघटना म्हणजे आपली जी कॉन्स्टिट्यूशन जे हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे नमूद सापडतं का? किंवा ह्याचं काय असं सेपरेट कुठलं कलम आहे का? तर नाही आहे. ठीक. त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेले की काहीही नमूद करण्यात आलेले नाही. बरोबर आहे का आन्सर? हे विधान हे बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. पुढचं विधान आहे, पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. राज्यसभेत करता येतो का? नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हेही विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान काय सांगतं? पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. तर आता राज्यसभेत करता येतो का? इथं जर आपण फक्त लोकसभेतला बरोबर केलं, मग राज्यसभेत पण कसं बरोबर होईल? त्याच्यामुळं C विधान चुकीचं आहे. आणि कोणती विधाने बरोबर आहेत? तर A आणि B फक्त, म्हणजे ऑप्शन तिसरा. ठीक आहे. की फक्त लोकसभेतच सादर करता येतो. आणि हा राज्यघटनेत नमूद नाही, तर कुठं नमूद आहे? लोकसभेच्या नियमामध्ये नमूद आहे. ठीक आहे. लोकसभेच्या नियम 198 मध्ये हा नमूद आहे. ठीक आहे. बाकीकडे नाही. आता पंतप्रधानाच्या रिलेटेड कुठले कलम आहेत? जसं की कलम 74, 75, 77 आणि 78. हे कलम पंतप्रधानाच्या रिलेटेड आहेत. हे
आणि परत पंतप्रधान, त्यांचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजेच मंत्रिमंडळ, ह्याच्याबद्दल जेही काही रिलेटेड कलम आहेत ते आपण इथं पाठ करणं लगेच्या लगे अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपल्याकडं. प्रश्न क्रमांक 8. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा. आणि खाली आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत. देशात सामाजिक, आर्थिक, लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी जी तत्वे यात आहेत. बरोबर आहे का? हे आन्सर सामाजिक आणि आर्थिक ह्या प्रकारची लोकशाही आपल्याला प्रस्थापित करायची का, तर आपलं अल्टिमेट एम हेच आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळे हे आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं जे विधान आहे ते आहे, या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाही आहेत. बरोबर आहे. आता आपल्याकडे 2 आहेत. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स आणि DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ठीक आहे, आता मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP हे न्यायप्रविष्ट नाही आहेत आणि फंडामेंटल राईट हे न्यायप्रविष्ट आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे दुसरं जे विधान आहे ते पण बरोबर आहे. आता खाली प्रश्न काय विचारलेला आहे की कोणती विधाने बरोबर आहेत, तर बरोबर कोणती विधाने आहेत, A आणि B दोन्ही विधाने बरोबर आहेत. आता पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. आणि खाली आपल्याला 4 नावं दिलेली आहेत. पंतप्रधान, अध्यक्ष वित्त आयोग, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री. आता आपल्याला हे माहिती आहे की राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली होती, 1952 साली. ज्यावेळेस आपलं नियोजन आयोग होता. आता आपल्याकडे नीती आयोग आहे, पण पूर्वी नियोजन आयोग होता त्यावेळेस आपल्याकडे राष्ट्रीय विकास परिषदसुद्धा अस्तित्वात होती. आणि त्याचे सदस्य कोण असायचे, पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष असायचे. त्याच्यामुळे इथं पंतप्रधान हे बरोबर येणार आहे. त्याच्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री ते 1967 पासून सगळेचे सगळे केंद्रीय कॅबिनेट मंत्री जे होते ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले गेले होते. त्याच्या आधी फक्त गृह, संरक्षण, वित्त असेच ठराविकच केंद्रीय कॅबिनेट मंत्री असायचे, पण 1967 नंतर सगळेच कॅबिनेट मंत्री त्यांनी इन्व्हॉल्व केले होते. आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि जिथं केंद्रशासित प्रदेशाला विधानमंडळ आहे त्यांचे पण मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर किंवा प्रशासक कोण असतील ते पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. ठीक आहे, पण वित्त आयोगाचे अध्यक्ष हे यांना स्थान होतं का त्याच्यामध्ये, तर नाही. त्याच्यामुळे बी हे चुकीचं आहे आणि ACD हे बरोबर आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आयोगानं हे उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशामध्ये केलेला आहे. आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता राज्यघटनेची उद्देशिका ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या बद्दल आहे का असं डायरेक्ट नमूद केलेलं आहे का कुठं, तर नाही आहे. ठीक आहे, मूलभूत कर्तव्ये ही आपल्यासाठी आहेत, जे की नागरिक आहेत देशामध्ये राहणारे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्याशी डायरेक्ट लिंक आहे का आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेची, हे पण नाही. 9वी सूची जी आहे ती इम्युनिटीसाठी दिलेली आहे की जे काही विवक्षित कायदे असायचे त्यांना, ज्या कायद्यांना ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच जे न्यायालयीन पुनर्विलोकन होतं त्याच्यापासून हे करण्यासाठी इम्युनिटी देण्यासाठी आपण 9वी सूची ॲड केली होती. पण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे आपले जे DPSP आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा डायरेक्ट नमूद केलेलं आपल्याला तिथं दिसतं. त्याच्यामुळं ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि याचं कलम आहे 51. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढे प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने लक्षात घ्या. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. आता हा प्रश्न जो आहे तो कंबाईन 2017चा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि आपले जे जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन झाले आणि त्याच्यानुसार आता त्याला जे केंद्रशासित प्रदेश केले ते झालं 2019मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या काळी ज्या काळी हा पेपर झाला त्या काळी हे जे वाक्य आहे की दिल्ली आणि पुदुच्चेरी ह्या दोनच UT म्हणजे केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व होतं का, तर हो, हे त्यावेळेसचं उत्तर बरोबर आहे. आज जर विचारलं तर आज 3 आहेत. ठीक आहे, कुठले, दिल्ली, पुदुच्चेरी आणि तिसरा कुठला, जम्मू काश्मीर. ठीक आहे, त्याच्यामुळं हे विधान बरोबर आहे. दुसरं जे विधान आहे ते आहे इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. बरोबर आहे, राज्यसभेमध्ये जर प्रतिनिधित्व पाहिजे असेल तर त्यांच्याकडे ॲटलिस्ट तेवढे लोकसंख्या पाहिजे, तेवढं त्यांचं विधानमंडळ पाहिजे त्यांच्याकडे की ज्याच्या थ्रू ते इलेक्ट करता येतील आपल्याला इनडायरेक्टली राज्यसभेचे मेंबर्स. ठीक आहे, ते इतर ज्या युनियन टेरिटरीज आहेत ते क्रायटेरिया फॉलो करतात का, तर नाही. त्याच्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. आता ह्याचं जे उत्तर आहे त्या आयोगानं A आणि R ही दोन्ही विधाने योग्य असून R हे Aचे योग्य स्पष्टीकरण आहे हे दिलेले. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याचा बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 21. भारताचे महान्यायवादी हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात.
आता हे लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात का, तर हो, हे लोकसभा आणि राज्यसभा दोघांच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, महान्यायवाद्यांच्या संदर्भात. त्याच्यानंतर हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात का, तर हो, नक्कीच होऊ शकतात. त्याच्यानंतर हे लोकसभेमध्ये बोलू शकतात, हे पण बरोबर आहे. ते ह्याच्यामध्ये बोलू पण शकतात. आता हे जे 3 विधान आहेत ती ह्यांच्या संदर्भात दिलेली आहेत, भारताच्या महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया त्यांच्या संदर्भात दिलेली ही वाक्य आहेत. आता ह्या तिन्ही वाक्याचं हे कशामध्ये आहे, आपल्याला संसद सदस्यांना मिळणारे जे विशेष अधिकार आहेत, जे संरक्षण आहेत आणि जे फायदे आहेत, ठीक आहे, त्यांच्या किंवा संसद गृह आणि समिती ह्याच्याबाबत जे त्यांचे अधिकार आहेत त्याच्याबद्दल आपल्याला स्पष्टपणे राज्यघटनेमध्ये मेन्शन आढळतं. एक तर महान्यायवादीचं कलम, ते म्हणजे कलम 76. ठीक आहे, कलम 76 हे महान्यायवादीचं हे सेपरेट कलम आहे. त्याच्यानंतर उरलेले जे हे येतात ते त्याचे कशामध्ये येतात, कलम 105 आणि कलम 88. ठीक आहे, हे जे 2 आहेत कलम, ह्या 2 कलमामध्ये आपल्याला त्यांच्या म्हणजेच महान्यायवादीचे संसदेतले गृह आणि समितीबाबतचे अधिकार, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यांचे विशेष अधिकार, संरक्षण आणि फायदे जे की इतर संसद सदस्यांना मिळतात, हे त्याच्यामध्ये आपल्याला नमूद केलेले आढळतात. पण आता इथं 4थं जे विधान दिलेलं आहे की ते लोकसभेत मतदान करू शकतील. आता मतदान करायला ते काही लोकसभेचे सदस्य असतात का, तर नसतात. त्याच्यामुळे ते मतदान करू शकतील का, तर नाही. त्याच्यामुळे डी विधान हे चुकीचं आहे. आता विचारले खाली वरीलपैकी सत्य विधाने कुठले आहेत, तर कुठले आहेत, ए, बी आणि सी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे फक्त बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 22, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. आता हे बरोबर आहे का, हो. 352 कशाचं आहे, आपलं आणीबाणीची घोषणा म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे, त्यानंतर 356 काय, राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी किंवा राज्याचे आणीबाणी आपण असंही म्हणतो त्याला. आणि 360 काय, आर्थिक आणीबाणी. त्याच्यामुळं 352 ते 360 हे विविध प्रकारच्या आणीबाणी ह्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत का, तर यस, हे उत्तर हे विधान बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी किंवा राष्ट्रपती राजवटशी संबंधित आहे, हे पण विधान बरोबर आहे. ठीक आहे, आपण 3 बघितले ते 352, 356 आणि 360. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं जे विधान आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे, तर राष्ट्रीय आहे का, नाही. ते जे आहे 360 जे आहे ते आर्थिक आणीबाणीशी आहे आणि राष्ट्रीय आणीबाणीशी कुठलं आहे, तर 352 हे कलम संबंधित आहे. त्याच्यामुळं विधान सी जे आहे ते चुकीचं आहे आणि बरोबर विधाने आपल्याला इथं विचारलेली आहेत. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर आहे ए आणि बी हे विधान बरोबर, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, 22वीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात आपण. 2017च्या कंबाईनमधला हा शेवटचा प्रश्न पॉलिटी या विषयावर विचारला गेलेला. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते. जर आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणायचा असेल आणि त्याच्यासाठी भारताला संपूर्ण भारतामध्ये किंवा काही भागासाठी जर कायदा तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते का, अजिबात नाही. कारण आपलं जे आहे ते केंद्र स्ट्रॉंग असणारं फेडरलिझम आहे. ठीक आहे, राज्य स्ट्रॉंग असणारं म्हणजेच अमेरिकेसारखं फेडरलिझम नाही आहे आपलं. त्याच्यामुळे राज्यांना इथं किंमत असणार आहे का, तेवढी नाही आहे. ठीक आहे, पुढं पर्याय क्रमांक 2, यासाठी बहुसंख्य घटक राज्यांची संमती आवश्यक असते. बहुसंख्य काय आणि थोडे काय, म्हणजे काय एवढा फरकच नाही ना पडत. त्याच्यामुळे हे पण नाही, इथं पण राज्यांना तेवढी काय अशी ही नाही. ही काय आपल्याला घटना दुरुस्ती नाही करायची. यासाठी निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते, ऑब्विसली नाही. ज्या निर्णयाने म्हणजे जर एखाद्या निर्णयाने एखाद्या राज्यासाठी जरी किंवा एखाद्या भागासाठी जरी लागू करायचं असेल आणि त्या राज्याला अफेक्ट होत असेल तरीसुद्धा त्यांची संमती घेणं केंद्रावर बंधनकारक नाही. ठीक आहे, आणि यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक 25. ठीक आहे, तर आपल्याला इथून काय अपेक्षित आहे की जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची रिलेटेड आत्ता जे आपण बघणार आहे त्या प्रश्नांशी रिलेटेड आपण डायरेक्ट पुस्तक ओपन करायचं. त्या प्रश्नांची रिलेटेड जेही काय माहिती आहे, म्हणजे आता हा जो प्रश्न आहे तो आहे आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संसदेची कायदे करण्याची ही, म्हणजे संसदेची जे काय अधिकार आहेत कायदेविषयक त्याच्याबद्दल आपण लगेच पुस्तक ओपन करून ते वाचून घेणं आणि त्याला रिवाईज करणं इथं अपेक्षित आहे. आता आपण जेवढे पण प्रश्न बघितले त्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस इथं पॉसिबल नाही. ह्यानं फक्त व्हिडिओची लेंथ वाढू शकते, क्वालिटी वाढणार नाही. आपल्याला जर अभ्यासाची क्वालिटी वाढवायची असेल तर आपल्याला हे स्वतः करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं अपेक्षित काय की 2017 ते 2024 या प्रत्येक वर्षी कंबाईन ग्रुप बीच्या प्रिलिम्समध्ये जे पण क्वेश्चन पेपर आपल्याला आलेले आहेत त्याचे आपण झेरॉक्स मारणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विषय, म्हणजे आता मी पॉलिटीचं जर इथं घेत असेल तर पॉलिटीच्या विषयाच्या रिलेटेड जेही काय आहे ते क्वेश्चन्स, त्या क्वेश्चनची थीम आणि त्या थीमच्या रिलेटेड
रेफरन्स बुक. रेफरन्स बुकमध्ये जाऊन तो विषय किंवा त्या विषयाची थीम किंवा तो टॉपिक पूर्णपणे अभ्यास करणं आपण इथं अपेक्षित आहे. ठीक. त्यानंतर त्याच्या नोट्स आणि शेवटला रिव्हिजन. रिव्हिजनसाठी हे व्हिडिओ इथं पाहणं तुम्ही अपेक्षित आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही सिरियस कंबाईनची तयारी करणारे ॲस्पिरंट असाल तर तुम्ही उजव्या बाजूच्या प्लेलिस्टवर क्लिक करून पाहू शकता की आयोग नेमकं कुठल्या थीममधून प्रश्न विचारतो, त्याचा एक थीम वाईज केलेला ॲनालिसिस. ठीक आहे. धन्यवाद.